लोकसभेच्या निकालानंतर नवनिर्वाचित शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेजी आपल्यासोबत आहेत। भुमरे साहेब, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन। एकूणच लढाई तितकी सोपी नव्हती। आपणच पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना ही काटेकी टक्कर मांडली जात होती आणि असं असताना जवळपास 1.5 लाखाच्या फरकाने आपला विजय झालाय। काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? म्हणजे एक तर उमेदवारी थोडी उशिरा जाहीर झाली, पण मतदारांनी ठरवलं होतं की गेल्या वेळेस 2019ला संभाजीनगरची जागा, छत्रपती संभाजीनगरची जागा ही MIMनं जिंकली होती आणि मतदारांनी यावेळेस ठरवलं होतं की कुठल्याही परिस्थितीत छत्रपती संभाजीनगरची जागा ही महायुतीची आली पाहिजे। त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी एकजुटीनं सगळ्यांनी काम केलं। म्हणूनच काल जवळजवळ 1,35,000 छत्रपती संभाजीनगरची महायुतीची जागा ही निवडून आली। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की संभाजीनगरमध्ये खान की बान, आणि त्याच ठिकाणी मागच्या वेळी MIMचा झेंडा फडकला होता। आज तो झेंडा उतरवून आपण त्या ठिकाणी पुन्हा एकदा भगवा फडकलेला आहे। काय वाटतं? जे बाळासाहेबांचं जे आवडतं जे शहर आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर, मी तेच सांगितलं की गेल्या वेळेस इथे MIMचा खासदार झाला, पण सगळ्याच्या मनात, कार्यकर्त्याच्या मनात जिद्द होती, मतदारांमध्ये जिद्द होती की यावेळेस कुठल्याही परिस्थितीत इथं धनुष्यबाणाचा खासदार पुन्हा झाला पाहिजे। तशा पद्धतीनं सगळ्यांनी एकजुटीनं काम केलं आणि म्हणूनच कालचा हा विजय या सगळ्या मतदाराच्या, सगळ्या कार्यकर्त्याच्या मेहनतीमुळं हा विजय झालेला आहे। हा मतदारसंघ किंवा ही जागा यासाठी बरीच रस्सीखेच पाहायला मिळाली होती। भाजपचे अनेक जण त्या ठिकाणी इच्छुक होते। अत्यंत कमी वेळात ही संपूर्ण निवडणूक आपण पार पडलीत। काय वाटतं? कसं असतं की सगळ्याला वाटतं ही जागा आपल्याला सुटली पाहिजे, सगळ्याला वाटतं की आपल्याला उमेदवारी भेटली पाहिजे, पण एकदा जागा ज्या त्या पक्षाला सुटल्याच्या नंतर आणि एकदा उमेदवार जाहीर झाल्याच्या नंतर सगळ्यांनीच एकजुटीने काम केलं। भाजप असन, राष्ट्रवादी असन, मनसे असन, रासपा असन, RPI असन आणि सगळ्यांनीच म्हणजे जे जे काही घटक पक्ष आहेत ते सगळ्यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी एकजुटीनं काम केलं। अगोदर ठीक आहे, अगोदर मागणी करणं हे साहजिक आहे, कारण सगळ्याला वाटतं की आपल्या पक्षाला जागा सुटावं, आपल्याला उमेदवारी भेटावं, पण एकदा जागा सुटल्याच्या नंतर सगळ्यांनी इमानी इतबारे काम केलं। असंही म्हटलं जात होतं की तो मतदारसंघ तुमचा नाही आहे, आपण उचलून त्या दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन जो विजय मिळवलेला आहे, याकडे नेमकं कसं पाहता? मी तांत्रिकदृष्ट्या आम्ही जालन्यात गेलेलो आहे, पण जिल्हा माझा छत्रपती संभाजीनगर आहे। मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि जिल्हा आमचा छत्रपती संभाजीनगर आहे। फक्त मतदारसंघ हा लोकसभेला आमचा जालन्यात गेलेला आहे, पण मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलाच आहे। त्याच्यामुळं असं काही नाही की मी बाहेरून इथं आलो म्हणून, फक्त आमचा पैठण मतदारसंघ हा जालन्याला जोडला गेला, पण मात्र जिल्हा आमचा छत्रपती संभाजीनगर आहे आणि म्हणून मला वाटतं तांत्रिकदृष्ट्या फक्त पैठण लोकसभा जालन्याला जोडलेले आहे, पण मात्र जिल्हा आमचा संभाजीनगर आहे, त्याच्यामुळे मी जिल्ह्यातलाच आहे। एकूणच आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंचं त्या ठिकाणी संभाजीनगरमध्ये वर्चस्व देखील पाहायला मिळत होतं, मात्र आज त्यांची 3ऱ्या क्रमांकावरती त्यांचे उमेदवार हे फेकले गेल्याचं पाहायला मिळत आहे। काय कारण असेल? काय तुम्ही त्यांना सांगाल? आत्मपरीक्षण करण्याची गरज वाटते का त्यांनी? उद्धव साहेबांनी, आदित्य ठाकरे साहेबांनी अनेक प्रयत्न केला। संजय राऊत आले, उद्धव साहेब आले, आदित्य ठाकरे आले, सुषमा अंधारे आल्या, म्हणजे जे नेते संभाजीनगरला आले आणि त्यांचा दावा होता की कुठल्याही परिस्थितीत संभाजीनगरची जागा ही उबाटाची येईल। पण मतदारांनी, तुम्हाला सांगतो, मतदारांनी ठरलं होतं की ही जागा धनुष्यबाणाची आहे आणि धनुष्यबाणाचाच इथं उमेदवार निवडून द्यायचा। त्याच्यामुळे त्यांनी अनेक प्रयत्न केले, पण त्यांना यश आलं नाही। आणि विशेष म्हणजे जे खैरे साहेब हे वारंवार वैयक्तिक टीका करायचे, स्वतःला नेते समजायचे, आणि मला एक सांगायचं की हे खैरे साहेब गेल्या वेळेस 4,000 काही मतांनी हारले, पण ह्यावेळेची जर परिस्थिती आपण त्यांची पाहिली तर खैरे साहेब 3ऱ्या नंबरला फेकल्या गेले
आणि तिसरा नंबर सुद्धा पहिला नंबर आणि तिसरा नंबरचं जर आपण टॅली केली तर 1,80,000चा फरक आहे. किती? मला वाटतं उबाटात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त म्हणजे मला वाटतं ज्याला सगळ्यात कमी मतं जे झाले असतील त्यात आज चंद्रकांत खैरे. एम फॅक्टर कामी आला त्या ठिकाणी, कारण ही मराठी जी मतं होती ही आपल्याकडे वळल्यामुळे एम फॅक्टर आणि यामुळे पराभवाला कारणीभूत असेल खरे? नाही, असं काही नाही. कारण सगळ्यांनीच मतदान केलेलं आहे. मला मराठा समाज असन, ओबीसी असन, दलित असन, मुस्लिम असन, सगळ्यांनी मला मतदान केलेलं आहे. सगळ्या जाती धर्माने मला मतदान केलं, सगळ्या गटातटांनी मला मतदान केलं. म्हणूनच 1,35,000ची मला आघाडी मिळालेली आहे. कमी दिवसात जास्त आघाडी मला मिळालेली आहे आणि सगळ्यांनी मला सहकार्य केलं. असं एकाच समाजामुळे नाही, सगळ्या समाजाने मला मदत केली, म्हणूनच मी निवडून आलो. आपली जागा निवडून आली, पण एकूणच महाराष्ट्रात महायुतीच्या जागा या कमी आलेल्या आहेत. याचं आत्मपरीक्षण आता तीनही पक्ष करणार का? काय त्याच्या मागची कारणं आहेत असं तुम्हाला काय कारणं वाटतात? मी त्याबद्दल बोलणार नाही. मी फक्त छत्रपती संभाजीनगर बद्दल बोलत. या बाबतीत मी बोलू शकत नाही. त्या बाबतीत नेते मंडळी आपल्याला निश्चित बोलतील. मी फक्त छत्रपती संभाजीनगर बद्दल बोलतो. धन्यवाद भुमरे साहेब आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी सुरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.